99,000 कोटी हा आकडा ऐकून एखाद्या राज्याचं बजेट किंवा मग केंद्र सरकार देत असलेल्या निधीचा आकडा वाटेल। मात्र हा आकडा आहे थकबाकीचा। महावितरणाची थकबाकी जवळपास 99,000 कोटींवर पोहोचली आहे आणि थकबाकीत गेल्या 4.5 वर्षांमध्ये 40,000 कोटींची वाढ झाली आहे। मुंबई वगळता राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घरगुती, औद्योगिक तसंच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना महावितरणाकडून वीज पुरवठा केला जातो। महावितरणाचे राज्यामध्ये तब्बल 3.25 कोटींहून अधिक ग्राहक आहेत। मात्र महावितरणाच्या थकबाकीचा आकडा आता फुगलाय। आता ही 99,000 कोटींची थकबाकी कशी वसूल करायची हा यक्ष प्रश्न महावितरणासमोर उभा आहे। तर कृषी पंपांसाठी जवळपास 75,469 कोटी इतकी थकबाकी आहे। दिवाबत्तीची 4,214 कोटी थकबाकी। पाणी पुरवठा 3,125 कोटी थकबाकी। घरगुती 2,611 कोटी आणि वीज पुरवठा खंडित केलेले ग्राहक आहेत जवळपास 10,555 कोटी। त्यामुळे आता ही 99,000 कोटींची थकबाकी नक्की कशी वसूल करायची हा मोठा प्रश्न महावितरणासमोर आहे।